हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू विद्याज ऑल इन वन चॅनल। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किराणा माल कसा भरावा व कसा साठवावा त्याबद्दल। तर चला आता आपण बघूया किराणा मालाबद्दल। आता मी सर्वात आधी चेक करून घेणार आहे की माझ्याकडे नक्की काय काय संपलेलं आहे आणि मला काय काय घेऊन यायचं आहे। तर हे बघा, आता माझ्याकडे खोबरं होते, खोबरं संपत आलं आहे थोडंफार, पण ते मला महिनाभर पुरणार नाही। त्यामुळे मग आता मी खोबरं लिस्टमध्ये ॲड करते आणि बाकीचंही डाळ किंवा सोयाबीन आहेत माझ्याकडे, पण तरी मला लागतील कारण सोयाबीनचा यूज खूप असतो माझा। त्यानंतर डाळी तर आहे माझ्याकडे, बाकी काही गोष्टी मी आता चेक करून घेते। आणि ही मिठाची पुडी आहे, मिठाची पुडी पण फक्त अर्धीच राहिलेली आहे, त्यामुळे आता मिठाची पुडी पण एक ॲड करते मी। आणि बाकी आता हे आहेत मसाले, यामध्ये मला रेग्युलर लागणार चिकन मसाला, बिर्याणी मसाला आहेत, पण अर्धे अर्धे पॅकेट आहेत, त्याच्यामुळे तेही करावं लागतील मला ऑर्डर। ब्लॅक पेपर पावडर तर आहे अजून, आणि मिल्क पावडर पण आहेत 2 सॅशे, त्याच्यामुळे तेही ऑर्डर ह्यावेळेस आणावं लागणार नाही आहेत मला। आणि बाकी हे जे माझं इसेन्स वगैरे मी कधी कधी यूज करत असते अक्षतासाठी काही बनवलं तर ते इसेन्स पण आहे आता सध्या, फूड कलर पण आहे, त्याच्यामुळे ठीक आहे, आता भरपूर आहे। आणि सोडा पण आहे, त्याच्यामुळे ठीक आहे, मसाला वगैरे लागणार नाही हवेत जास्त। आणि सॉस संपत आला आहे, सॉस घ्यायचा आहे, मेयोनीज आहे तेही भरपूर आहे, आता सध्या पुरता महिनाभर जाईल मला। नंतर रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस हे 2 आणावं लागतील। आणि सोया सॉस संपत आलेला आहे, म्हणजे संपलाच आहे, तर तो एक ॲड करावा लागेल लिस्टमध्ये। आणि हे माझे डबे आहेत जे रिकामे झालेले आहेत, ते मी दर महिन्याला जे डबे रिकामे होतील किंवा थोडेफार असेल तर ते रिकामे करून ते स्वच्छ घासून धुवून ते उन्हामध्ये व्यवस्थित असे वाळवून घेत असते। उन्हामध्ये अशा प्रकारे वाळवल्याने काय होतं की निर्जंतुकीकरण होऊन जातं आणि व्यवस्थित महिन्याला डबेही क्लीन राहतात। त्यानंतर आता हे जे डबे आहेत ते बघा, साखर संपत आलेली आहे, थोडीच आहे, आता हे मी खाली करून घासून घेते। आणि त्यामध्ये आहेत पोहे, पोह्याचं एकच पॅकेट आहे, तेही अर्ध आहे। नंतर चना बेसन आहे, तेही थोडंसंच आहे, त्याच्यामुळे ते पण लिस्टमध्ये ॲड करावं लागेल मला। आणि हे आहेत साबण, विम साबण, सर्फ एक्सेल साबण आहेत, पण थोडे थोडे आणावं लागतील। साबणही आहेत आणि दंतकांती एकावर एक फ्री तेव्हा आणलेली होती। आणि आता हे सर्व मी माझी जी किराणा यादी आहेत मोठी बनवलेली, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेल त्याची, तर ती तुम्ही बघा, त्याच्यावरून मी माझी नेहमीची जी मंथली यादी असते ती तयार करत असते। अशा प्रकारे ती आता मी तयार करून घेतली आहे आणि आता मी किराणा आणायला जाते। हॅलो, तर आता झाला आहे आपला किराणा भरून, मी आत्ताच आले किराणा भरून, तर तुम्हाला एकदा दाखवते मी काय काय केलं आहे। ज्याप्रमाणे मी लिस्ट बनवली होती त्याप्रमाणेच मी आता हा किराणा आणलेला आहे। थोडेफार वस्तू झाल्या आहेत इकडे तिकडे, पण बघूया आपण। तर सर्वात आधी मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं माझं खोबरं संपत आलं होतं, तर मी अर्धा किलो खोबरं आणलं आहे, जे महिनाभर मला, महिना किंवा 1.5 महिनाभर अगदी व्यवस्थित पुरेल आणि खोबरं। त्यानंतर हे आहेत सोयाबीन, ते मी रेग्युलरली यूज करत असते कारण मला हे आवडतात आणि अक्षरशः पप्पांनाही खूप आवडतं। खिचडी भातामध्ये पण आम्हाला खूप आवडतात हे, किंवा त्याची भाजी पण सुंदर लागते आणि सोयाबीनची बी तर छानच लागते। आणि ही आहे भगर, भगर माझी संपली होती, म्हणजे गुरुवारची उपवास असतात त्यावेळेस आम्हाला दोघांनाही फक्त भगर आवडते, साबुदाणा एवढा जास्त आम्ही खात नाही, पण अक्षदाचा हट्ट असेल तर कधीतरी करत असतो। पण ही भगर घेतली आहे। त्यानंतर घेतलं आहे काबुली चना, छोले, पुरी भाजी फार आवडते सगळ्यांना, आमच्याकडेही असते, मागच्या महिन्यात मी नव्हते भरलेले, पण ह्यावेळेस मी घेतले आहेत, तर लवकरच तुम्हाला पुरी भाजीची रेसिपी भेटेल। आणि हे आहे बाजरी, बाजरी मी ह्या महिन्यात फक्त 2 किलो घेतली आहे, कारण पहिलेची माझी 2 किलो होती आणि जेवढी लागेल तेवढीच घेत असते, एकदाच भरून ठेवत नाही, त्याच्यामुळे ही घेतली आहे मी 2 किलो बाजरी। आणि हो, ही एकदम क्लीन बाजरी आहे, निवडायचा ताण पण नाही आहे काहीच, एकदम छान आहे। त्यानंतर ही आहे साखर, साखर मधुरचे पॅकेट पण भेटतात, पण त्यापेक्षा ही साखर चांगली, ती खूपच जाड असते, पण त्यापेक्षा मला ही साखर प्रेफर करते मी, जास्त छान लागते आणि जास्त गोडही नसते, व्यवस्थित आहे। तर साखर घेतली 2 किलो। त्यानंतर घेतला आहे हा आहे साबुदाणा, साबुदाणा जास्त लागत नाही त्यामुळे फक्त 1 किलो घेतला आहे। जर कधी खिचडी खावं वाटलीच अक्षदासाठी किंवा आम्हालाही तरच आहे फक्त, पण कंटिन्यू त्याचा एवढा यूज नाही आहे, पण आता अजिबातच नव्हता, त्यामुळे 1 किलो साबुदाणा। त्यानंतर
आता मी ही घेतली आहे, बाजरी घेतली आहे 2 किलो आणि हे घेतलं आहे 2.5 किलो ज्वारी आहे. गावठी ज्वारी नाव होतं त्यावर, आता त्यातलं एवढं तर काय कळत नाही, पण गावठी ज्वारी म्हणून नाव होतं. त्यामुळे ह्यावेळेस म्हटलं चला ज्वारी पण ट्राय करूया आणि वेट लॉससाठी पण थोडी उपयोगाची आहे ना, त्यामुळे म्हटलं चला आता ट्राय करूया आपण ह्या महिन्यात. नंतर शेंगदाणे घेतले 2.5 किलो. शेंगदाण्याचा भाव किती आहे ना, 120 रुपये किलोने मला शेंगदाणा भेटला आहे. तुमच्याकडे काय भाव आहे शेंगदाण्याचा मला नक्की सांगा कमेंट करू. नंतर ही आहे उडदाची डाळ. उडदाची डाळ मी जास्त यूज करत नाही कुठेच, तर मग संपली होती, थोडीशीच होती, फक्त पावशेर घेतली आहे उडदाची डाळ. आणि हा आहे इंद्रायणी तांदूळ. माझे तांदूळ जे वर्षभराचे मी साठवते ते आता संपलेत माझे, त्यामुळे मी आता हा ट्राय करायला आणला आहे. बघूया एकदा ट्राय करून. इंद्रायणीचं नाव होतं, वासही आहे. बघूया ट्राय करून कसा आहे, आणि चांगला वाटला तर मग एकदाच मी भरणार आहे. बघूया ट्राय करून तुम्हाला पण सांगते मी. आणि कोणाकोणाला इंद्रायणीचा भात खूप आवडतो सांगा मला. आमच्याकडे तर एकदम एकदम प्रिय फक्त इंद्रायणी तांदूळ, त्याशिवाय दुसरा भात अक्षदाही खात नाही आणि आम्हालाही आवडत नाही. त्यानंतर विम साबण, सर्फ एक्सेल साबण, सॉरी ते संपत आले होते, 3च बाकी होते, त्यामुळे मी सर्फ एक्सेल साबण घेतले आहेत. नंतर आहे इझी वॉश. आता सर्दी संपत आलेली आहे, म्हणजे सॉरी हिवाळा संपत आलेला आहे, त्यासाठी मी घेतला आहे इझी वॉश. कारण आता स्वेटर ठेवून द्यायची वेळ आलेली आहे आणि आता धुवून ते ठेवायचे आहे. ते आधी मी आणलं होतं, ते यूज करून संपलेलं आहे. आता हे सेकंड आहे. आता बघूया हे पण याने स्वेटर वगैरे एकदम छान, एकदम नवीन वाटतात धुतल्यावर, त्यामुळे तुम्ही पण ट्राय करा इझी. त्यानंतर हे आहे रामबंधूचं मँगो पिकल. माझ्याकडे आहे, मी घरी लोणचं टाकत असते, पण एक वेगळी चव म्हणून म्हटलं चला बघावं. आणि बघताना नेहमी तुम्ही पण यावर एक्सपायरी डेट बघत जा. आता याच्यावर एक्सपायरी डेट आहे 15 ऑक्टोबर आहे. कधी पण बघताना त्याच्यावर डेट बघून मगच तुम्ही घेत जा. आणि जवळची डेट असेल तर घेऊ नका, प्रेफर करा की थोडी लांबची डेट असेल. आता फेब्रुवारी महिन्यात चालून यावर ऑक्टोबरची डेट आहे, त्यामुळे मी हे घेतलेलं एक आहे. त्यानंतर आहे चिकन मसाला आणि शाही बिर्याणी मसाला. हे रेग्युलर मला लागतच असतं, त्यामुळे ते 2 पॅकेट कंटिन्यू माझ्या किराण्यामध्ये असतातच. आणि हे मीठ तुम्हाला दाखवलं मी, मीठ पुडी माझी थोडीच बाकी होती, त्यामुळे मी आता मिठाच्या 2 पुड्या भरलेल्या आहेत त्या महिनाभर मला होती. नंतर पोहे माझे आता अर्धाच किलो बाकी होते, त्यामुळे मी पोह्याचे 2 किलो घेतलेले आहेत पोहे. हे 1 किलो आणि आणखी एक आहे, हे 1 किलो, हे 2 किलो पोहे घेतलेले आहेत. पोहे नाश्त्याला आमचे कंटिन्यू होत असतात, अक्षदाला फार आवडतात, त्याच्यामुळे पोहे. आणि हे आहे सम्राटचं चना बेसन. हे अगदी छान लागतं भज्यांसाठी किंवा ढोकळ्यासाठी. ढोकळे मी सहसा करत नाही, अक्षदालाही आवडत नाही आणि आम्हालाही आवडत नाही. डाळीचे ढोकळे रव्याचे खातात, डाळीचे नाही खात. मी दळून आणत असते, पण ह्यावेळेस मी सम्राटचं बेसन घेतलेलं आहे. भज्यांसाठी एकदम छान आहे, एकदम कुरकुरीत अशी मस्त भजी लागतात. आणि दुसरं आहे हे आहे तुरटी. तुरटी आता येतात, उन्हाळा येतो आता, आणि उन्हाळ्यासाठी आता लागणारे माझं चालू आहे बटाट्याचं कीस करायचं आहे मला, आणि त्यासाठी मला तुरटी लागणार आहे त्यावेळेस. त्यामुळे म्हटलं चला तुरटी पण, म्हणून मग तुरटी पण आणून ठेवली आहे आता घरामध्ये. आता उन्हाळी कामं सुरू होणार आहेत ना, त्याच्यामुळे एक तयारी आता चालू झाली. त्यानंतर आहे विम साबण. आणि हे आहे जिरा. 50 ग्रॅम जिरा मला जास्त लागतो. प्रत्येक पदार्थात माझा जिरा असतोच, मला आवडतो. बस संपला आपला किराणा. आणि हो, आणि हे राहिले तेल आहे मुरलीचं 5 लिटरचा कॅन घेत असते मी. एकदा ट्राय केला होता 15 लिटरचा डबा जो असतो तो, पण ते एक तर काढणंही सोपं नसतं. एकटे जर असतं तर अजिबातच नाही, हे असले तर थोडीफार मदत होते, पण ते जर नसेल तर काढणंही मुश्किल होऊन जातं. त्यामुळे म्हटलं आता 5 लिटरची कॅन, आणि 5 लिटरची कॅन आहे ना आम्हाला तिघांनाही सफिशियंट होते. ठीक आहे, 1.5-1.25 महिना व्यवस्थित जातो त्यामध्ये. त्यामुळे म्हटलं चला
5 लिटरची कॅनच व्यवस्थित पडते, डबा तर काय व्यवस्थित पडत नाही, म्हणजे त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि हो, आता हा एवढा किराणा झाला आहे, याच्या व्यतिरिक्त मी काही एक भरलेलं नाही आहे. जेवढं लागतंय तेवढंच, तुम्हीही जेवढं लागत असेल तेवढंच भरत जा. त्यामुळे काय होतं, आणि हो, नेहमी भरताना ना, जेव्हा तुम्ही किराणा लिस्ट करतात त्यावेळेस तुमच्याकडे काय आहे काय नाही, प्रत्येक वेळेस डब्यामध्ये बघा. 5 मिनटं जातील, जास्त वेळ जाणार नाही, पण तुम्ही ते नक्की बघा. म्हणजे काय होईल माहिती आहे, कधी कधी काय होतं, डब्यामध्ये असते ती वस्तू पण आपल्याला वाटतं नाही आहे की काय, आणि आपण घेऊन येतो आणि मग ती डबल होत जाते आणि पडते. कधी कधी मग डाळ असेल तर डाळ खराबही होऊ शकते तशी जास्त झाल्याने. त्यापेक्षा पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या आणि नंतरच भरा. 5 मिनटं लागतात, 10 मिनटं लागतील, जास्त वेळ नाही लागणार. पण एकदा व्यवस्थित चेक करून आणि मगच किराण्याची लिस्ट बनवा. ओके, चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा माझा किराण्याचा व्हिडिओ? तुम्ही अशाच प्रकारे नियोजन करून व्यवस्थित किराणा भरत जा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ हा नक्की कसा वाटला तेही सांगा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असा सपोर्ट राहू द्या. थँक्यू.